नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर तुम्ही बघू शकता मी केसाची पूर्ण वाटच लावून टाकली. लेंथ पण बघा. काल म्हटलेलं काय तर कट मारायचा, पण त्या अवतारच झालं सगळं. केस लय बारीक झाली आणि पुढचे पण मी काय तर घरात केलेला हा कारभार. तर आज आमच्या शिवचा बड्डे आहे. तर सकाळचे 7 वाजले. आत्ता आम्हाला जायचं आहे पटकन, कारण दुपारी बड्डे आहे तर तयारी वगैरे करायची. मग आता असंच नॉर्मल ड्रेस घालून चालले कारण की आता नंतर आवरायचं. आणि मी आज अनयाच्या बड्डेचा ड्रेस घालणार आहे. तर बघूयात बसते का, कारण इतका हेवी आहे. आज मला वाटते अनयाचा बड्डे होऊन आता 4 बड्डे झाले तिचे. तर अनया पण रेडी झाली. तिला पण सिम्पलच घातलं आहे, कारण तोवरती सगळं अवतार करून टाकत. तर बघूयात सेलिब्रेशन वगैरे कसं होतं. आणि हा माझा अवतार मला सगळे आता ओरडणे. काल तर मी थोडं वर क्लिप वगैरे घातलेली, त्यामुळे एवढं काय वाटलं नाही. आता लयच बेकार वाटायला. तर चला मग बघूयात बड्डे सेलिब्रेशन वगैरे कसं होतं आमचं, आणि मी कशी दिसते. बाय. आम्ही आता चाललो आहे. मी तिथंच जाऊन रेडी होणार होतो. मी अनयाच्या बड्डेचा ड्रेस घातला आहे, कारण तो असं पण यूज होत नव्हता. मग सगळे ओरडायचे, या निमित्तानं घातला. आम्ही आता सगळे हॉलवर आलो आहे. हॉलवर बड्डे होता. इथे रांगोळी काढायला चालू आहे. असं काहीसं डेकोरेशन केलं होतं बड्डेसाठी. आणि केक आलेला, तर ह्या दोघांचं बस त्या केकला कसं डिवचायचं हे त्यांची तयारी चाललेली. तर खूप छान झालं होतं डेकोरेशन. मग आमचं मॅनेजमेंट चाललेलं. उरलेला केक आम्ही दोघी बहिणीच खायला चालू केलं. ही माझी मैत्रीण, तुम्ही ओळखतच असाल. तर ती पण आलेली बड्डेला. मग थोड्या आमच्या गप्पा वगैरे चालू झाल्या आणि खूप दिवसांनी भेटलेलो. मग शंभू आणि अनया दोघे खेळायला लागले.
ह्यांचा डान्स ते चालू झाला. गाव एकच असल्यामुळे आम्ही भेटत राहतो असं, तर हे खूप आमचं चांगलं नशीब आहे दोघींचं. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि असा काहीसा बड्डे झाला आमचा शिवचा. शिव थोडा रडला, पण छान झाला बड्डे. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळी. बाय.